होर्मुझ ठरावावरील संयुक्त राष्ट्रांचं मतदान सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे। पुढच्या आठवड्यात हे मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे। होर्मुझमधनं सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्याच्या बहारीनच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद पुढच्या आठवड्यात मतदान घेईल अशी अपेक्षा आहे। मतदान हे आधी खरं तर शुक्रवारी त्यानंतर शनिवारी होणार होतं, परंतु आता ते पुढे ढकलण्यात आलं असून आता नेमकं मतदान कोणत्या दिवशी होणार आहे त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही। अहवालानुसार बहरीनच्या संयुक्त राष्ट्र मिशननं विलंबाच्या कारणावर तत्काळ भाष्य केलेलं नाही। इराण युद्धावरनं वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटोचे महासचिव मार्क रुटे पुढच्या आठवड्यात 8 एप्रिलला ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। ही भेट अशा वेळी होणार आहे जेव्हा ट्रम्प यांनी नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेत दिलेले आहेत। नाटोच्या म्हणण्यानुसार इराण विरुद्धच्या युद्धात युरोपीय मित्र राष्ट्रांनी आपल्याला पाठिंबा दिला नसल्याचा आरोप करणाऱ्या ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर आता रुटे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या अनुषंगानं मदतीचा अभाव आणि लष्करी तळांच्या वापरावरील निर्बंधांबाबत त्यांनी विशेषतः आपली नाराजी व्यक्त केलेली होती। काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नाटोला कागदी वाघ म्हटलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।